Dear students, in this video, I would like to discuss a new point, that is pseudo-unimolecular reactions. In the previous lectures, we discussed molecularity of the reaction, order of reaction, first order reactions and their examples. As per the definition of molecularity of reaction, it is the number of molecules taking part in chemical reaction. म्हणजेच एखाद्या रिएक्शन मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युलनी भाग घेतलाय त्या मॉलिक्युलचा नंबर म्हणजे त्या रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी. फॉर एक्झाम्पल, रिएक्शन मध्ये जर फक्त एका मॉलिक्युलने भाग घेतला असेल तर इट इज कॉल्ड युनिमॉलिक्युलर रिएक्शन. समजा रिएक्शन मध्ये दोन मॉलिक्युलनी भाग घेतला असेल तर इट इज बायमॉलिक्युलर रिएक्शन. रिएक्शन मध्ये तीन मॉलिक्युलनी भाग घेतला असेल तर टर्मॉलिक्युलर रिएक्शन. नाउ इन दिस पॉइंट I would like to discuss pseudo-unimolecular reaction. Pseudo means false, चुकीच्या. का असं म्हटले पहा? Because these are the chemical reactions in which the number of molecules involved is more than one. कशा रिएक्शन आहेत ह्या? या रिएक्शन मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल इन्व्हॉल्व्ड हे एक पेक्षा जास्त आहेत, but they still obey the kinetic equation of the first order reactions. आणि असं जरी असलं तरी या रिएक्शन्स काय करतात? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन फॉलो करतात. देअरफॉर सच रिएक्शन्स आर कॉल्ड सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन्स. म्हणजेच या रिएक्शन ह्या मुळात युनिमॉलिक्युलर नाही आहेत, पण तरी देखील फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करतात, म्हणून या रिएक्शन्सना आपण काय म्हणणार आहे? सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन्स. सो देयर आर टू टाइप्स ऑफ सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन्स. कशामुळं? पहा, इन वन टाइप द सॉल्व्हंट मॉलिक्युल टेक पार्ट इन द केमिकल प्रोसेस. म्हणजे ज्या सॉल्व्हंट मध्ये रिएक्शन टेक्स प्लेस होणार आहे ते सॉल्व्हंटचे मॉलिक्युल रिएक्शन मध्ये भाग घेतील. सॉल्व्हंट मॉलिक्युल्स टेक पार्ट इन द केमिकल प्रोसेस अँड इन अनदर अ कॅटलिस्ट इज इन्व्हॉल्व्ड. आणि काही मध्ये कॅटलिस्ट इन्व्हॉल्वमेंट होईल. त्यामुळं रिएक्शन हे युनिमॉलिक्युलर नसताना सुद्धा इट विल ओबे द कायनेटिक्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. म्हणजे त्या मुळात युनिमॉलिक्युलर नाही आहेत, पण फर्स्ट ऑर्डरचं कायनेटिक्स फॉलो करतायत, म्हणून त्यांना आपण युनिमॉलिक्युलर म्हणण्याच्या ऐवजी सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन्स असं म्हणतो. त्यानंतर एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल एसिटेट इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल एसिटेट इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. So, the hydrolysis of methyl acetate in presence of HCl catalyst may be represented as. कसं? घ्या, CH3COO CH3 plus H2O in presence of HCl, it will give acetic acid and CH3OH. याचं हायड्रोलिसिस झाल्यामुळं काय मिळालं? हा CH3 या H2 मधल्या OH बरोबर कंबाईन होईल आणि CH3OH मिळेल. या H2O मधला एक H इथं ऍड होईल आणि ऍसिटिक ऍसिड मिळेल. सो दिस रिएक्शन, आता या रिएक्शन मध्ये रिएक्टंट किती आहेत? हा मिथाइल एसिटेट आणि दुसरा H2O, दोन मॉलिक्युल्स आहेत. म्हणजेच ऍक्च्युअली ही रिएक्शन कशी असायला पाहिजे? बायमॉलिक्युलर रिएक्शन असायला पाहिजे. पण ही रिएक्शन काय करते? फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं कायनेटिक्स फॉलो करते. त्यामुळे याला युनिमॉलिक्युलर न म्हणता सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन्स. म्हणजे असताना दोन मॉलिक्युलचे रिएक्शन्स आहेत, मिथाइल एसिडचं एक मॉलिक्युल आणि H2चं एक मॉलिक्युल, पण तरी देखील ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असल्यामुळं या रिएक्शन्सला आपण काय म्हणणार आहे? सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन. दिस रिएक्शन ओबेज अ फर्स्ट ऑर्डर रेट इक्वेशन दो इट इज बायमॉलिक्युलर. ही असताना जरी बायमॉलिक्युलर असली तरी फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करत असल्यामुळं या रिएक्शन्सला आपण काय म्हणणार आहे? सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन. This is due to the fact that, कशामुळं? This is due to the fact that water is present in such a large excess. हा जो सेकंड रिएक्टंट आहे इथला, कोण? वॉटर. वॉटर कसा असणार आहे? लार्ज क्वांटिटी मध्ये असणार आहे. वॉटर इज प्रेझेंट इन सच लार्ज एक्सेस दॅट इट्स क्वांटिटी रिमेन्स प्रॅक्टिकली कॉन्स्टंट. त्याची जी अमाऊंट आहे त्या अमाऊंट काय म्हणणार? व्हॉट एव्हर द चेंज इन वॉटर मॉलिक्युल इज निग्लिजिबल ऍज कम्पेअर टू इट्स ओव्हरऑल अमाऊंट. त्याचं जे एक्सेस क्वांटिटी आहे त्या तुलनेनं त्याच्यामध्ये चेंज होणार आहे, तो चेंज काय असणार आहे? निग्लिजिबल असणार आहे. देअरफॉर इथं वॉटरचं जे अमाऊंट आहे, वॉटरचं अमाऊंट काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे.
Again, the acid added does not enter into the products of reaction and does not undergo change in concentration. ही रिएक्शन ऍसिड कॅटलायझर असल्यामुळे HCl च्या प्रेझेंट मध्ये रिएक्शन होते. त्यामुळं हे रिएक्शन मध्ये फक्त कॉन्सन्ट्रेशन पुन्हा चेंज होणार आहे. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथाइल ऍसिटेट विल चेंजेस. देअरफॉर द रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू K into concentration of methyl acetate. That means rate of reaction depends only on the concentration of methyl acetate. This reaction can be studied by removing known volumes of the reaction mixture from time to time. काय केलं? हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ऍसिटेट स्टडी करण्यासाठी रिएक्शन स्टार्ट केल्यानंतर त्या रिएक्शन मिक्सचरचं टाइम टू टाइम आपण काय केलं? टायट्रेशन साठी एक स्पेसिफिक व्हॉल्यूम रिमूव्ह केली आणि स्टँडर्ड अल्कली बरोबर त्याचं टायट्रेशन केलं. And the final reading is taken after 24 hours or more. रिएक्शन कंप्लीट झाल्यानंतर रीडिंग घेण्यासाठी आपण काय केलं? 24 आवर ठेवून दिलं किंवा मोर टाइम नंतर त्याचं फायनल रीडिंग घेतलं. Suppose T0 is the initial titration reading, Tt is the reading at any time t, and T infinity is the final reading. Then the rate equation K is equal to 2.303 by T into log base to 10 of T infinity minus T0 divided by T infinity minus Tt. म्हणजेच आपण इथं जे T0 म्हणजे इनिशियल रिडिंग, Tt म्हणजे रिडिंग ऍट एनी टाइम इंटरवल T and T infinity फायनल रिडिंग, या व्हॅल्यू जर या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ऍसिटेटचा रेट जो आहे तो रेट आपल्याला इथं फाइंड आउट करता येऊ शकतो. सेकंड एक्झाम्पल, इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. आता केन शुगरचं इन्व्हर्जन कसं होईल पहा. द इन्व्हर्जन ऑर हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज इन प्रेझेन्स ऑफ H+ आयन as catalyst can be represented as C12H22O11, that is sucrose, plus H2O in presence of H+ will give glucose and fructose. So the rate of inversion depends on the concentration of sucrose only. इथं सुद्धा दोन रिएक्टंट मॉलिक्यूल आहेत, सुक्रोज आणि वॉटर, पण रिएक्शनचा रेट डिपेंड्स ओनली ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सुक्रोज मॉलिक्यूल बिकॉज कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर रिमेन्स प्रॅक्टिकली कॉन्स्टंट. वॉटरचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे इथलं ते काय होणार आहे? इट विल रिमेन्स प्रॅक्टिकली कॉन्स्टंट अँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन also remains constant as they are not used up in the process. इथलं H+ सुद्धा 1% वापरलं जाणार नाही. हा जो H+ आहे तो कॅटलिस्ट म्हणून काम करेल. It will not use it up for the formation of this product. Therefore, rate of reaction depends only on the concentration of sucrose. The change can be studied by measurement with a polarimeter. का? Because sucrose rotate the plane of polarized light to the right and resulting mixture is levorotatory. Therefore, alpha 0 is the angle of rotation at the beginning, alpha 0 is angle of rotation after time t, and alpha infinity is angle of rotation when the reaction is completed. Then velocity constant K is given by K is equal to 2.303 divided by T into log base to 10 of alpha 0 minus alpha infinity divided by alpha t minus alpha infinity. म्हणजे आपण जे अँगल ऑफ रोटेशन पोलॅरिमीटर आपण मोजले ते अँगल ऑफ रोटेशनच्या व्हॅल्यू इनिशियल टाइम टी च्या आणि इन्फिनिटीच्या या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर त्याचा रेट कॉन्स्टंट आहे तो रेट कॉन्स्टंट आपल्याला या इक्वेशन ने काढता येईल. ओके, दिस इज अबाउट pseudo unimolecular reactions and its examples.